उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अहंकारामुळे सर्व गमावलं, आता भावाच्या दारात याचना घेऊन जावं लागतंय, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. अहंकाराच्या नादात तुम्ही तुमचं राज्य घालवलं, मंत्री आमदार खासदार घालवले. आज भिक्षेचा याचनेचा कटोरा घेऊन ज्या रक्ताच्या भावाला घराच्या बाहेर 20 वर्षापूर्वी काढलं, पक्षाच्या बाहेर काढलं, त्या भावाच्या दारात तुम्हाला जावं लागलं ना, की हे राज मी एकटा लढू शकत नाही, माझ्या सोबत लढ, ही याचना करावी लागली ना. याद राखा, मराठी माणसाच्या आडनावर टोमणे देणाऱ्याची जागा ही निवडणूक झाल्यावर हाच याचनेचा कटोरा घेऊन तुम्हाला माननीय एकनाथ शिंदेजींच्या दारात जावं लागेल, की शिंदे साहेब मला तुमच्या खऱ्या शिवसेनेत घ्या. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतांसंदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे. कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांचं योगदान मोठं आहे. संसदेत देखील त्यांचं काम आहे. मोदी सरकारच्या काळात 5 वर्ष त्यांनी काम केलंय. निवृत्तीची घोषणा करणं हे कोकणच्या आणि राज्याच्या विकासाचं आहे असं आपल्याला वाटत नाही, असं तटकरे म्हणतात. पण आता मी ठरवलं, या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास पटकारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बनले, चांगलं नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात. निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम. नारायण राणे राज्याचे एक महत्वाचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रभावी कामगिरी राहिली. वेगवेगळ्या मंत्रिपदाचा कारभार करत असताना कोकणाच्या विकासासाठी त्यांचं योगदान मोठं आहेच. संसदेमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी आहे. 5 वर्ष ते देशाच्या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. त्यांनी निवृत्तीचे संकेत का दिलेत मला माहित नाही. कदाचित नितेश आणि निलेश 2 वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील, पण ते अनेक ठिकाणी अनेक कुटुंबामध्ये देशभरामध्ये घडत असतं. राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे. राणे साहेबांच्या बोलण्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया मला असे प्रश्न विचारू नका. राणे साहेबांच्या बोलण्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया मला असे प्रश्न विचारू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.